भाजीत भाजी मेथीची स्मितुडी मला खूप आवडते. नाही, चुकलं. भाजीत भाजी मेथीची मला आवडते, स्मितुडी माझ्या प्रीतीची. हे चुकलं. कमीन जोपर्यंत स्मितुडीला पर्यायी. तू अचानक आतमध्ये कशी काय आली? सर तुम्ही कमीन म्हणालात आत्ता. अरे हो. जाऊ दे आता, तू काय सगळंच बघितलंयस. हे काय करताय तुम्ही? शिक्षा भोगतोय. मनुष्य जन्माला आल्यासरशी सगळं करावंच लागतं आपल्याला, नाही का? म्हणजे मॅडमची तब्येत बरी नाहीये का? गावाला वगैरे गेल्यात का त्या? उगाच स्वप्न दाखवू नकोस मला जान्हवी. यापैकी काहीही झालेलं नाहीये आणि होणारही नाहीये. ती ठणठणीत आहे आणि घरी बसून आरामात पहुडली असेल टीव्ही पाहत पाहत. तुला सांगतो जान्हवी, तशी स्मितुडी दुष्ट नाहीये, पण काय आहे, समोरच्याच्या वागण्या बोलण्याबद्दल त्याला ताबडतोब शिक्षा करण्याची तिला अत्यंत आवड आहे. आणि हे सगळं त्याचाच एक भाग म्हणून चाललाय. दयेवर तिचा फारसा विश्वास नाहीये, म्हणून असं चाललंय. दुसरं काय? मी मदत करू तुम्हाला? नाही जान्हवी, नाही. हे माझेच भोग आहेत आणि मलाच भोगले पाहिजेत. मी केलेली चूक आहे, त्याची शिक्षा मलाच भोगली पाहिजे. परवा घरी गेलो, घरात प्रचंड पसारा होता. मी म्हणालो, काय करतेस काय दिवसभर घरात बसून? झालं, धरणी दुभंगली, पूर आला, भूकंप झाला आणि तेव्हापासून सर्व घरकाम मी करतोय. भांडी घासतोय, वॉशिंग मशीन लावून कपडे वाळत घालतोय, इस्त्रीचे कपडे मोजतोय, स्वयंपाकीन बाईंना सूचना देतोय, दुधाची कुपनं घराबाहेर ठेवतोय. सगळं सगळं मी करतोय. दूध वाल्यासाठी पिशवी ठेवतोय. वर मला म्हणाली, 2 महिने तुम्ही घर सांभाळा, मी तुमच्या पगारा इतके पैसे कमवून आणते. जान्हवी, 2 तासात तिने पैसे आणले आणि माझ्या तोंडावर मारले ग. तिच्या भावाचा माझ्यावर राग होताच, तो आपल्या बहिणी करवी काढण्याची संधी त्याला मिळाली. माझ्यावर सूड उगवायचा म्हणून त्यांनी ताबडतोब पैसे दिले. काय करू जान्हवी, दिवसा ऑफिस, रात्री जागरण. माझ्याच्यानी होत नाही, माझ्याच्यानी झेपत नाही, म्हणून भाज्या निवडायला या ऑफिसमध्ये आणाव्या लागतात मला. सर खरंच मी 5 मिनिटात निवडून देऊ शकते तुम्हाला, लंच ब्रेक मध्ये किंवा मग ऑफिस सुटल्यावर. नको जान्हवी, नको. अजून कणिक मळायचे, तांदूळ निवडायचे, ते सगळं मलाच करायला हवं. एवढं सगळं ऑफिस मध्ये? नाही जान्हवी, टॅक्सीतून येता जाताही करतो. हो पण सर, मग तुम्ही बोला ना एकदा मॅडमशी शांतपणे. म्हणजे हे सगळं अवघड आहे असं सरळ सांगा त्यांना. सरळ? बायकोशी सरळ बोलता येतं? सर माझी काही मदत होऊ शकत असेल तर सांगा मला. जान्हवी, तू तरी माझ्याशी चांगली वागशील ना? म्हणजे तुला माझ्यावर कुठलाही सूड उगवायचा नाहीये ना? नाही. का? मग प्लीज हे बाहेर जाऊन कोणालाही सांगू नकोस. त्या बाहेर बसलेल्या कैदाशिणीला हे कळलं तर ती झिंग्या मोकळ्या सोडून गावभर उंडरत हे सगळ्यांना सांगेल. तेव्हा प्लीज तिला कळू देऊ नकोस. गीताला नाही सांगणार. बरं, ते केवायसी फॉर्म्स? हो, आणलेत. बर, गुड गुड. सर मी येऊ? हो हो. पण मला एक सांग, तू बरी आहेस ना? हो सर. तू हो म्हणतेस पण वाटत नाहीये तसं. सगळेच दिवस सारखे नसतात ना सर. म्हणजे बघ ना, तुझा आणि माझा दोघांचाही वनवास चालू आहे. तर माझा वनवास आयुष्यभर चालू राहिला तरी हरकत नाही, पण जान्हवी तुझा लवकर संपला पाहिजे. आला होता गोखले साहेबांचा काही फोन? फोन नाही, चेक आला सर. हे सगळं आपल्याला घरी बोलता येणार नाही, म्हणून इथे बोलू आणि मग घरी जाऊ. गीता मला ना कळतच नाहीये. श्री जान्हवीच
हे सगळं खूप वेगळ्या लेवलला गेलं असं नाही वाटत आहे का तुला? आय मीन इतके गैरसमज कसे होऊ शकतात त्यांच्यामध्ये? होऊच शकतं ना. दरवेळी आपल्याला जे बोलायचंय ते बोलता येतच असं नाही. आता जान्हवी प्रेग्नंट आहे हे मला तुला कुठे सांगता येतंय? जान्हवीनं माझ्याकडून वचन घेतलंय ना तसं. म्हणजे कुठेतरी काहीतरी मिसकम्युनिकेट होऊ शकतं ना. एक्झॅक्टली, त्यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन होऊ शकतं. मुळात ह्यावरच माझा विश्वास नाहीये. बरं ते दोघं इतके हुशार आहेत की त्यांना आपण काय समजवणार? हो, पण गीता खरं सांगू, जान्हवी कधी कधी खूप हट्टीपणा करते. तू जिजू बरोबर काम करतोयस म्हणून त्याची बाजू घेऊ नकोस. जिजूच खूप इनसेन्सिटिव्ह वागलाय. गीता, श्री कधीच इनसेन्सिटिव्ह वागत नाही आणि बायकांच्या बाबतीत तर नाही. स्वतःच्या बायकोच्या बाबतीत इनसेन्सिटिव्ह वागलाच ना तू. तू मार टोमणे, पण त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही गीता. जान्हवी विचित्र वागते कधी कधी. मुळीच नाही. जिजू विक्षिप्तपणे वागतोय. अगं, आपण का वाद घालतोय? तुलाच कुमकुमी असते. माझं इतकंच म्हणणं आहे की त्या दोघांना आपण एकत्र आणायला हवं. त्यासाठी प्रयत्न करायला हवे. याआधी असं काहीच म्हटलं नव्हतं तू. बरं, मग आता म्हणतो, पण कसं हेच कळत नाहीये मला. ते दोघे इतके हेडस्ट्रॉंग आहेत ना. दोघही नाही. जिजू थांब एक मिनिट. तो कसा विक्षिप्तपणे वागलाय ना याचा पुरावाच देते मी तुला. हा बघ, चेक जिजूनी जान्हवीला दिलाय. कॅन यू बिलीव्ह दिस? जिजूनी जान्हवीला पैसे दिले. एक काम कर, हा चेक तू परत दे आणि सांग की माझी मैत्रीण विकाऊ वस्तू नाहीये. इनफॅक्ट तू हा चेक परत देऊ नकोस. त्याच्या तोंडावर फेक. एक मी सोडता या घरात लक्ष्मीची कुणालाही कदर नाहीये. चांगला चेक मिळाला होता, ताब्यात होता, परत द्यायला गेली. एवढे काय श्रीमंत झालोत आपण का आपल्याला कशाची आता पैशांची गरजच नाहीये? का गुप्तधन मिळालंय आपल्याला? हंडा पुरून ठेवलाय कोणीतरी आपल्यासाठी? का वाडवडिलांनी इस्टेट ठेवलीये? आता पोर होणार आहे, केवढा खर्च असतो पोराचा माहित आहे का? आई, त्याला कशाला आता मध्ये आणतेस? आणि त्याचा जो काही खर्च असेल तो करू आपण. आपण? तुला स्वतःच तरी पोट भरता येतं का रे? आई प्लीज, आता तो विषय नको ना प्लीज. बरं, नाही बोलत, नाही बोलत. पण मग तुमच्या पानात काय वाढू तेवढं सांग ना मला. अरे बाळाला जन्म दिलाय का खर्चाला जन्म दिलाय? एवढी महागाई वाढली आहे आता. मारे तोऱ्यात तो चेक घेऊन गेलीये. अरे हातात पैसा असेल ना तर तो तोरा उपयोगाचा, नाही तर सगळा मूर्खपणाच असतो. आईनं जे केलंय ते बरोबरच केलंय. विद्या, तूही त्यांच्याच पावलावर पाऊल टाक. सगळ्यांना ना अगदी भिकेचे डोहाळे लागले. चुकून पैसा मिळाला तर हातात उंदीर पकडल्यासारखा पैसाही सोडून द्याल तुम्ही. माझ्या मेलीची ना कधी हाऊसमौस पण केली नाही यांनी, आणि आता तूही करू नकोस. आता तुझ्या बहिणीला तुझ्या मेवण्याने टाकली, आली कुठे? इथेच ना. आता तिला पोरही होणार. आधीच झोळीला मोठं छिद्र पडलेलं आहे, त्यात आता खाणारी तोंड वाढणार. त्यात तुझं लग्न व्हायचंय आणि त्यात ही टाकलेली पोर घरात. आई प्लीज, सारखं सारखं टाकलेली नको म्हणूस. आणि मध्येच माझ्या लग्नाचा विषय कुठून काढलास? मग कुठला विषय काढू मी? आपल्या घरात चांगला असा कुठला दुसरा विषय आहे का आता काही बोलायला? ऐक, कशाला ओरडतेस त्याला? अगं ओरडत नाहीये, समजावत होते त्याला. आता तुझ्या पगारावरच आपलं चाललंय सगळं. मागे म्हटलं होतं मी तुला, श्रीमंता घरी जातीयस तेव्हा नोकरी सोड म्हणून. बरं झालं बाई, त्यावेळेस माझं ऐकलं नाहीस ना, ते खूप बरं झालं. कोणावर कशी परिस्थिती येते काही सांगता येतं का? आणि पैसा हा लागतोच ग. त्यांचं हे असं, हा अजून नोकरी शोधतो, मी अशी अडाणी. तुझ्या जीवावरच चाललंय सगळं आपलं. अगं तू आहेस म्हणून निदान 2 घास गिळायला तरी मिळतात. आई, प्लीज आपण घरात आनंद निर्माण होईल असं काहीतरी चांगलं बोलूया. आणि आत्ताच नाही, नेहमीच. बघ, छान बोलण्यासारखं काहीतरी नक्की सापडेल. बरं बरं,
आनंद निर्माण होईल ना असं काहीतरी बोला तुम्ही. हं? आनंद निर्माण होईल असं बोला. आई गेली, झाला ना आनंद. ए पिंट्या, रेडिओ लावून आज दिवसभरात ऐकला नाहीये. ओके. फोनची बॅटरी डाऊन आहे. जरा फोनही चार्जिंगला लावते. आय लव्ह यू जान्हवी. I love you too. अरे बघ कधी मित्र, कधी नवरा, प्रत्येक वेळी तुम्ही वेगळे असता. तुमच्याशिवाय आयुष्याला अर्थच आला नसता. आठवणीं पलीकडच्या प्रेमाने आज झाले मी तुमची. श्रीरंगाचा हातात हात धरून होणार संगी या घरची. आय लव्ह यू श्रीरंग. अहो घाबरण्यासारखं काहीच नाही. अभिनंदन, या प्रेग्नंट आहे. मी 4 दिवस बाबांकडे राहायला गेले. तुला राहायचं असेल तर जा, माझी काही हरकत नाही. आता तुझ्यासाठी कुठलंही नातं महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे तुझं बाळ. तू त्याची काळजी घे आणि बाळासाठी काही दिवस नको बोलू सासरच्यांशी. तिला स्ट्रेस पासून आणि स्ट्रेस देणाऱ्यांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवा. आई अगं
आई मला बोलवायचंच ना, तू तू कशाला आलीस? मला नको आत्ता दूध. मी उद्या सकाळी पिन ना. उद्यापासून ना मी रोज 1 ग्लास दूध पीत जाईन, पण आत्ता नको. काय झालंय? दे दे इकडे, मी पितो. दे. श्री, मला आईंसारखं नाही समजावता येणार, पण तुझ्या मनात काय चाललंय हे कळतं मला. निदान माझ्या समोर सगळं छान चालल्याचं नको ना रे दाखवूस. आई अगं, फक्त दाखवायचं म्हणून नाही, मी खरंच बरा आहे. तू न सांगताही तुझ्या मनात काय चाललंय कळतं रे मला. म्हणजे निदान माझा तसा समज आहे, प्रत्येक क्षण तुझा विचार करत जगते रे मी. बस बस. श्री, तुला असं अशा अवस्थेत नाही बघू शकत रे मी. ही एक फेज आहे. आयुष्यात जशा सगळ्या फेजेस येतात ना, तशीच ही एक फेज आहे. आणि यातून आपण सगळे बाहेर पडणार आहोत. आणि बाहेर पडताना प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन बाहेर पडणार आहे यातनं. आणि फक्त काही तुला दाखवण्यासाठी खोटं वागतोय असं नाहीये. खरंच खरंच मला आनंदाचा विसर पडू नये म्हणून नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करतोय. आई, जगात सगळ्यात जास्त मी डिस्टर्ब होतो जेव्हा मी तुझ्या आणि आई आजीच्या डोळ्यात पाणी बघतो. प्लीज रडू नकोस. श्री, अरे स्वतःला समजवायचं कसं आणि किती? किती हे मला माहित नाही, पण कसं याचं माझं लॉजिक मी तुला सांगू शकतो. आपल्याला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा त्रास होतो ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची नाहीच आहे असं स्वतःला सतत समजावत राहायचं. आई, आपण कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे आपण स्वतः ठरवू शकतो. म्हटलं तर आयुष्यात सगळं महत्वाचं असतं, म्हटलं तर काही नाही, अगदी काहीही नाही. मनीषच्या आईला ना अन्न टाकलेला अजिबात चालत नाही. किती जास्त झालं असलं ना तरी सुद्धा. म्हणजे वाया घालवायचं नाही. मी म्हंटल वाया घालवायचं नाही म्हणून खायचं. आपलं पोट काय डस्टबिन आहे का? पण नाही, टाकायचं नाही. कितीतरी लोक असतात तर त्यांना खायला मिळत नाही. मी म्हंटल आपण टाकूया नाही, आपण कोणाला तरी देऊया ना गरजू माणसाला. माझ्या आईकडे ना समजा अन्न उरलं तर आम्ही कोणाला तरी देऊन टाकतो, नाहीतर गल्लीतल्या कुत्र्याला देतो. तेवढंच पोट भरतं यार त्यांचं. पण नाही, त्यांना पटणार नाही. जान्हवी, माझ्या जागी जर तू असती तर तू काय केलं असतं? मुळात जितकी गरज आहे तितकं शिजवलं असतं. तोच तर प्रॉब्लेम आहे यार. मला अंदाजच येत नाही. मग माझ्या हातून एवढं होतं आणि मग मला वाचवायला ना मनीष खूप खातो बिचारा. हा पण जान्हवी, खरंच आहे,
म्हणजे मनीष ना आजकाल जिजूची खूप चमचीगिरी करतो आणि सध्या ते मला ऐकायला अजिबात आवडत नाहीये. अगं चमचेगिरी असं काही नाहीये. त्याला श्रीचं म्हणणं पटत असेल आणि मुळात मनीषला तरी कुठे माहितीये मी प्रेग्नंट आहे. नाही माहितीये ना? नाही, मी नाही बोलले. पण जान्हवी हे किती काळ लपून राहणार आहे? कधी ना कधी तरी कळणारच आहे. हे सगळं मला कळतंय गीता, पण मला आत्ता हे श्रीला कळायला नकोय. चेक पाठवून त्याने ऑलरेडी किंमत केली आहे माझी, आता आणखी नको. नाहीतर आता बाळाचा विषय काढून मी डिवोर्स टाळते असं वाटेल त्याला. पैशांनी माणसं विकत घेता येत नाही हे विसरलाय बहुतेक तो.